जरा प्रोजेक्टचा विचार करत होतो. प्रोजेक्टचा विचार? हो, आता कुठं प्रोजेक्ट सुरू झालाय ना? नाही म्हणजे काही अडचण आली आहे का त्याच्यात? नाही ग, अडचण अशी नाही, पण त्या प्रोजेक्टसाठी आहे ना मला एक स्टडी टूर करावं लागणार आहे चेन्नईला. मी तिकडे एक डॉक्टर आहेत, त्यांनी पण अशाच स्वरूपाचा प्रोजेक्ट केलेला आहे. सो मी जर का ते बघून आलं तर आपल्या या प्रोजेक्टला फायदाच होईल ना. चांगलंच आहे की मग, म्हणजे तुम्हाला फायदा होईल त्याचा. आमच्या बॉसला कळायला पाहिजे, पण सरळ सरळ नकार दिला त्यांनी. काही स्टडी टूरला वगैरे जायची गरज नाही म्हणे, आणि जायचं असेल तर तुझ्या पैशांनी जा. आता मी कसं जाणार आहे माझ्या पैशांनी? कसं म्हणजे? अडचण काय? चेन्नईला जाणं येणं, तिथे राहण्याचा खर्च मला कसा पेलवणार आहे? बॉसचं म्हणणं होतं की आईने दिलेल्या फंडमधून मी एकही पैसा देणार नाही. कसं जमणार आहे मग? पारू, ताई या ना, या बसा ना आमच्यासोबत जेवायला. अगं नाही ग, मी चुकीच्या वेळेला आले. नाही नाही, असं काय नाही. तुमचं चालू द्या. नाही नाही, तसं काही नाही. तुम्ही बोला ना, काही काम होतं का? हो, एका महत्वाच्या कामासाठीच आले होते. बोला की मग. अगं मी ज्या हॉस्टेलमध्ये फरशीचं काम करते ना, त्या हॉस्टेलची मेस चांगली नाही ग. त्या मुलांच्या जेवणाचे हाल होत आहेत. 35 मुलं आहेत तिथे. तर मग तू त्यांचा डबा देऊ शकशील का? म्हणजे तुला पण चांगलं काम मिळेल. ती मुलं 3 महिन्याचं पेमेंट ऍडव्हान्स द्यायला तयार आहेत. फक्त त्यांना जेवण चांगलं पाहिजे. घरापासून लांब राहून शिकायला आलेत बिचारी. त्यांच्या पोटाचे लय हाल होत आहेत ग. तू हे काम घेशील का ग? नाही म्हणजे त्यांच्यासाठी डबे द्यायला मला आवडलं असतं, पण मी उद्या कळवलं तर चालेल का? पण नक्की कळवा. चला हो, येते. क्या बात आहे पारू, तुझा बिझनेस तर वाढत चाललाय एकदम. बिझनेस वाढतोय ही चांगलीच गोष्ट आहे, पण सर बघा ना, म्हणजे आधीच 5 डबे आहेत, त्यात आणखी 35 डबे वाढले. म्हणजे समजे मिळून 40 डबे. 40 डब्यांचा स्वयंपाक मी एकटीनं कसा करायचा आहे? आदित्य सर, मला एकटीला कसं जमल? तू आईला आदर्श मानतेस ना, तुला तर माहिती असेल पाहिजे. आईने एवढा मोठा बिझनेस कसं काय ग्रो केला? समजा कामगारांची मदत घेऊन. बस, तुला पण तेच करायचं आहे. काम कर, आपल्या चाळीतल्या ज्या बायका आहेत ना त्यांना मदतीला घे. सर अगं त्यांना पण काम मिळेल आणि 4 पैसे सुटतील ना, आणि तुझंही काम सुटेल. काय बोलतेस? किती हुशार आहेत माझे धनी. सारी ते मी चुकून. नाही, पीडीएस का? अशा चुका सतत करत राहा. जेवा आता गप्प.